जीवनामध्ये वाईट वेळ कधी येईन कधीच सांगता नाही येत. माझ्या सरू अचानकच टेबलवरून पडली आणि तिच्या कानाला इतक्या जोराने लागलं आणि मला सुचत नव्हतं हे सगळं ब्लडिंग बघून ना काय करावं आणि काय नाही. कसंबसं सरूच्या पप्पाला घरी बोलावलं कारण तिचे पप्पा ड्युटीला गेले होते आणि ऐन वेळेवर माझा मोबाईल पण रिचार्जचा संपलेला होता. दुसऱ्याच्या मोबाईलवरून कॉल केला, त्यांना घरी बोलावलं, तिला हॉस्पिटलमध्ये वगैरे नेलं आणि हे सगळं बघून इतका जीव कासावीस झाला होता, काही बोलायचं काम नाही. असं वाटत होतं काही वेळासाठी माझ्या पिल्लूला म्हणजे घट्ट मिठी मारून बसावं आणि अजिबात तिला सोडावं नाही. आता विचार करा मालेगावमधल्या छोट्याशा पिल्लूला इतकं सगळं खूप वाईट कृत्य करून तिला दगडाने ठेचून मारून टाकलं आणि इथे स्टॉप होणार नाहीये. याच्या अगोदर पण अशी काही घटना झालेली आहे आणि याच्यानंतर पण होणार. काही दिवस स्टेटस, स्टोऱ्या, रील आणि कॅन्डल मोर्चे निघणार सगळीकडे अशी म्हणजे चर्चा होणार आणि 2-4 दिवस गेले का अजून स्टॉप होणार. आता हे सगळं का घडत आहे? कारण या नराधमाला ना अजिबातच शिक्षा होत नाही. शासनाने फक्त त्यांना काही दिवसासाठी कोठडी करते आणि पुन्हा जसे आहे तसे सोडून देते. अशा सांडाला ना गावामध्ये आणून ना चांगलाच ठेचला पाहिजे आणि मला सुचत नाही म्हणजे असं वाटतं आपले जर शिवाजी महाराज असते ना हे सगळे कृत्य झालेच नसते.